लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप साऱ्या मीडियाद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे सांगण्यात येत आहे की महिलांना मोबाईल फोन गिफ्ट भेटणार आहे. पण मोबाईल फोन कोणत्या महिलेला भेटणार आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर कोकणमध्ये झालेल्या सभेमध्ये उदय सामंत यांनी सांगितले की आता आम्ही महिलांना मोबाईल फोन पण गिफ्ट देणार आहेत. पण कोणत्या महिला? ज्या महिला ग्रामीण विकास योजनेमध्ये काम करतात, त्याचप्रमाणे ज्या महिला जीवन ज्योती योजनेमध्ये काम करतात, अशाच महिलांना मोबाईल फोन गिफ्ट देणार आहेत. ते अजून काही फिक्स झालेलं नाही, तर सर्व महिलांना हा मोबाईल भेटणार नाही आहे. त्याचप्रमाणे खूप साऱ्या अजून अशाही महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा बोनस हप्ता 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. तर खूप महिला अजून पैसे भेटलेले नाहीत, काही काही महिला अजून एकही रुपया भेटलेला नाही. तर आपण एक पोल घेतला होता, त्यामध्ये आपण पाहू शकता 3,000 रुपये भेटलेले महिला ते 14 ते 15% अशा महिला आहेत त्यांना बोनस हप्ता भेटलेला आहे. किंवा आता 4,500 रुपये भेटलेल्या महिला पण 38% आहेत. अजूनही खूप साऱ्या महिलांना पैसे भेटले आहेत. पैसे लवकरात लवकर जमा होतील.